धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राइब करा म्हणजे भावाला. तो हेलो गाइज, हम लोग पहुंच गए, खत्म हो हम गया. लोग ईर्षालगड पे अभी. हा तो एंड ईर्षालगडावरचा. सीडी गद हलते, मग घरी जाणार आणि मग आराम. तर ना मास्तर रस्ता ना मी मस्त मग झोपणार. हा, शुभ सकाळ मित्रांनो. तर आज आपण चाललोय ईर्षालगडला आणि मी आलो घरातून बाहेर आणि हे भेटले. यांची आज मॅच होती, ते रात्रभर जागेत आणि यांना रस्त्यातून परत आणले मी मला सोडवायला. या येतोय सोमनाथ येतोय. अरे कवर तर दे. अरे फोरचा कवर. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राइब करा म्हणजे भावाला. हा गौरव, हा मागचा गौरव आणि हा प्रणय. तर मित्रांनो मी आता आलोय थोडंसं पुढे चालत आणि तुम्ही मागं माझा आवाज ऐका. सकाळ सकाळी कोकिळा किती ओरडते, म्हणजे कू कू करते. मॅच होते आज, तर गावामध्ये सगळे ओळखीचे दिसतात. सकाळ सकाळी चाललाय सगळे ओळखत ये ब्लॉग कोकिळा जरा शांत झाली. तर सकाळ सकाळी असं कोकिळाचा आणि पक्ष्यांचा आवाज ऐकायला लय मजा येते, ते भारी वाटतं. आता निघालो आहे. सोमनाथ भेटला मला येऊन, सोमनाथची गाडी. आम्ही निघालो आहे बस स्टॉपवरनं घेऊन चालला आहे. आता पेट्रोल टाकू आणि पुढं कंटिन्यू करू. तर आज आपण चाललो आहे ईर्षालगडला, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि आता सुरुवात केली आहे. निघायचं होतं 5:30ला, आता 5:45 झाले कदाचित, आणि जास्त पण वाजले असते. 5:45 झाले. आता लवकरात लवकर जायचा प्रयत्न करू. आज बघत आहे यश येणार होता, पण त्याचे घरचे आज कुठं बाहेर चाललेत गावाला. तो बोलला मग मला नाही जमणार, लेट झालं तर कुठे जाते. त्यामुळे दोघंच निघालो आहे. चाललं सोमनाथ बघू पूर्ण किती टाकलाय बघ. 100 बहुत पैसा है अपने पास. हाँ अरे थांब हे लावू दे. लागलं. हा मित्रांनो, इथं हेलिपॅड आहे आणि गावातल्या माणसांनी त्या हेलिपॅडचा म्हणजे गोल आकारामध्ये बरोबर क्रीज बनवलेला आहे आणि स्टेडियम म्हणजे खेळायचं मैदान आहे पूर्ण, म्हणजे गाववाल्यांचा खेळायचा मैदानच होता, तिथं हेलिपॅड बनवलेला आहे. त्यांनी आता परत अतिक्रमण केलं होतं सरकारने वाटतं तिथं, तर त्यांनी परत ते अतिक्रमण हटून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट ईर्षालवाडी पुनर्वसन. अरे ते गाडीत पाठवलं. ईर्षालवाडी पुनर्वसन प्रकल्प. हे भाई बघायचं कसं चित्रावर समजते म्हणजे
मित्रांनो, हे सरकारने पुनर्वसन हे केलेलं पुनर्वसन आहे महाराष्ट्र शासनाने. तुम्ही बघू शकता की तुम्ही कधी जर इकडे आलात तुम्हाला समजेल की महाराष्ट्र शासनाने सगळ्यात सुंदर असं काम केलेलं आहे. म्हणजे आम्ही गडावरती चाललो होतो, पण आम्हाला त्या काकांनी वाडीचा रस्ता सांगितला. वाडी बनवलेली होती आणि ही पूर्ण वाडी आम्ही बघायची म्हणून आतमध्ये आलो आहे. तर ती इतकी सुंदर ही शाळा, ती अंगणवाडी आणि इथं राहायला आलेली माणसं, बनवून दिलेली घरं इतकी सुंदर आहेत, एकदम मस्त. जसं असं वाटते की बघून म्हणजे त्यांना जे गमावलं आहे त्यांना एक नवीन रूपात दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाने. आणि माझ्या मते तरी हे सगळ्यात सुंदर आहे. जी वाडी बांधून दिली आहे खालच्या साईडला, खूप मस्त आहे, बघायला हवे. आणि त्या हेलिपॅडच्या पासून अगोदरचा राईट मारायचा आहे, वरती चढायचं आहे आणि यायचं आहे पुढं गावातून. मित्रांनो, एकदम सुंदर अशी सकाळ आहे गावची. सगळे उठलेत, पाणी भरतायत आणि वातावरण थोडंसं थंड. अंगणामध्ये बसलेत, अंगण झाडणं वगैरे सगळ्यांच्याकडे चालू आहे. आणि आज समोर इर्शालगड चालू आहे. इर्शाल गडावर आम्ही परत एकदा नवीन ॲडव्हेंचर करतोय. जसं की आम्हाला सिद्धच करायचं आहे की स्कूटी ही कुठेही कमी नाही. आणि आम्ही स्कूटी घेऊन वर चढतोय आणि आम्हाला सिद्ध करून दाखवायचंच आहे. हम किसी से कम नाही. स्कूटीने नाद केला आहे. मागच्या वेळेस पहिल्याच ब्लॉगमध्ये मी ॲक्टिवा आणि इर्शाल गडाच्या ब्लॉगमध्ये सोमनाथ कुठंतरी जिंकताना, आणि त्यांनी दाखवून दिलंय की स्कूटी कुठेही कमी नाही आहे, चालवणाऱ्यामध्ये हुनर पाहिजे. आणि हा रस्ता जो बघतोय, सोमनाथ बोलतो की जाते गाडी. आणि मी तर पहिल्यांदा आलो आहे, सोमनाथ आला आहे 2-3 वेळेस, तरी पण आम्हाला रस्ता विचारून यावं लागलं आहे. सोमनाथ बोलतो मला रस्ता समजत नाही. आणि गाडी कुठेतरी एकदम सुंदर असं कार्य करताना आम्हाला आमच्या ठिकाणी पोचवण्यासाठी गाडीचं खूप मोठं योगदान. आणि त्याच प्रकारे सोमनाथचंही खूप मोठे प्रयत्न, गाडीचा जीव पणाला लावून आणि रस्त्याच्या भीतीला न घाबरून चाललेली गाडी म्हणजेच स्कूटी. आणि विजयी झालेलो आहोत आम्ही कुठेतरी जिंकलोय, कुठेतरी साध्य केलंय. आम्ही आता इर्शाल गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. इथं गाडी पार्क करणार आहेत मित्रांनो. आणि गाडी पार्क करून सुरुवात करणार आहेत नवीन ट्रेकला, इर्शाल गड. आणि आमची गाडी लागलेली आहे. स्टार्ट. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलोय इर्शाल गडाच्या पायथ्याशी, म्हणजेच स्टार्ट करतो आपण ट्रेक तिथून. तर आम्ही चौक मार्गे जाणार होतो, चौकवरनं स्टेशनपासून आतमध्ये येणार होतो, पण रेल्वेचं काम चालू असल्यामुळं आम्हाला पंच मंदिराजवळ जायला लागलं. आणि तिकडनं टर्न मारून, म्हणजे नवीन रस्ता चालू केलाय, तिकडनं यावं लागलं. तर आम्ही कर्जतवरनं निघालो. कर्जतवरून चौकवरनं ते पंच मंदिरापासून राईट मारून आम्ही इकडे पायथ्याशी आलोय. तुम्ही येताना बघू शकता तिथे साईन लावलेले आहेत इर्शाल गडाकडे, इर्शाल वाडीकडे. आणि याच्या अगोदर आम्ही वाडी बघून आलो. खूप सुंदर वाडी आहे. जाताना पण तिकडे एखादी राऊंड मारू. आणि आता आम्ही स्टार्ट करतोय इर्शाल गडावर ट्रेक करायचं. तर इर्शाल गडावर आम्हाला पहिला ट्रेक आहे आणि सोमनाथचा 4था. तरी पण आम्हाला रस्ता विचारत यावं लागलंय, म्हणजे सोमनाथ. आणि आज आम्ही दोघं झालोय. तर आता सुरुवात करतोय. पुढं
बघूया कसं काय ते. सूर्योदय, सकाळचा सूर्य. एकदम मस्त अशी पडलेली धुकं, डोंगर झाकलेली, दुकानची चादर. इतकं सुंदर दिसतंय, लय भारी. आणि इकडनं असं मोरबे डॅम आणि हा उगवता सूर्य उगवलेला आता तो पण खूप सुंदर दिसतोय. भरपूर असं वर आलोय, थोडासा रेस्ट पण केला मध्ये. आणि इथपर्यंत येऊन पण सोमनाथ बोलतो अजून आपला अर्धा पण नाही झालाय. आणि एवढ्या दिवसांनी आलोय ट्रेकिंगला तर ते दमलोय. आणि अजून अर्ध्यापेक्षा पण जास्त बाकी आहे. भरपूर टायमाचा गॅप आहे आणि इतके दमलोय. खास कर मी सोमनाथ जिमला जातोय, आज सगळंच बंद आहे. पाय भरलेत आणि रस्ता पण पूर्ण चढच आहे. असा प्लेन जागा नाहीच आहे, पूर्ण चढायची चढणच आहे. आणि दमलोय. परत एकदा रेस्ट, प्रत्येक स्टॉप. खूप दमलोय, हालत खराब आहे. आणि अजून अर्धा पण झाला नाही, अर्ध्यापेक्षा पण जास्त बाकी आहे. दिसतंय जवळ, वाट लागले. काय वाटतंय? काय घाम गेलते. ही जागा आहे आणि इकडनं सरळ चालायचं, थोडस चढ नाही आहे. आणि इर्शालगड ह्या बाजूला पूर्ण गाव. मोरबे डॅम आणि सोमनाथ. यस, कर्जतची आन बान शान सुट्टीचा सगळ्यात सुंदर असा ठिकाण. फॅमिली, मित्र किंवा तुम्ही जोड्याने या, कपल, काही घेणं देणं नाही. मोरबे जवळ यायचं, कुठेतरी एक जागा बघायची आणि बसून राहायचं. त्या बसण्याला कुठलाही अर्थ नाही, पण त्यामध्ये जो समाधान आहे तो सगळ्यात सुंदर आहे. गाडी काढा, मोरबेला जायचंय. गाडी काढा, मोरबेला जायचंय. सुट्टी भेटली, मोरबेला जायचंय. कर्जतमधलं एकमेव सुप्रसिद्ध ठिकाण मोरबे डॅम. आणि सोमनाथ पाणी पाणी हो गया है. पाणी पाणी आईच्या गावात. कलर खतरनाक हालत झाले. हा तो भाग तो कोसळला होता पावसाळ्यामध्ये. तिथे अजून पण 1 की 2 घरं बाकी आहेत आणि बाकी पूर्ण वाडी त्या माती खाली गेले. बघूनच समजतं की किती मोठा होता ते अचानक घडलेलं. एकदम खराब असं दिसतंय. आणि वरती इर्शालगड, एकदम इर्शालगडाच्या पायथ्याशीच होती ती वाडी. तिथे ती लोक इर्शालवाडी मधली लोक राहायची. ती वाडी. आणि जुना असा एक बोर्ड, किल्ले इर्शालगड असं लिहिलंय. आणि पूर्ण वाडी का रात्रीतून नव्हतं झालंय. अशी 1-2 घरं ह्या बाजूला अजून बाकी आहेत,
ज्याची आता कोणी राहत नाही आणि पूर्ण वाडी पूर्ण घरं सगळी गेलेली आहेत तिकडनं. आत्ता हीच ती जागा आहे जिथं पूर्ण ते ढासळलेलं खाली आलं आहे. आम्ही तिथंच येत, त्याच्यावरती जाण्याचा रोड पण तिकडनंच आहे. आणि इतकी सुंदर वाडी होती. मी खूप अगोदर म्हणजे 1-1.5 वर्ष अगोदर यायचा प्लॅन होता सोमनाथचा माझा पण. आम्ही येणार होतो आणि काही दिवसात अशी न्यूज आली. न्यूजला बघितलं स्टेटस वगैरे मित्रांचे आणि मग त्या व्हिडिओ बघितल्या गावाच्या की गाव खूप जणांनी व्हिडिओ टाकलेले आहेत की इर्शालगड इर्शालवाडी ड्रोन व्हिडिओ आहेत किंवा फोटो वगैरे माणसं तिकडची. आता त्या सगळ्यांना स्थायिक केले खाली. महाराष्ट्र शासनाने त्यांचं पुनर्वसन केलं आहे खाली. तिची घरं दाखवली. खूप सुंदर आहे. पण जे आपलं ते आपलंच असतं. इथे येऊन समजतंय की किती भयंकर अशी ती वेळ असेल की एका क्षणामध्ये पूर्ण गाव होतावर गेलाय आहेपेक्षा एका क्षणामध्ये तो गाव पूर्ण नाहीसा झालाय. गावातली अर्ध्यापेक्षा जास्त लोक आज त्यांनी बघितली पण नाही जी त्यांच्या घरातली जिवंत आहेत जुनी माणसं आहेत किंवा राहिलीत ती माणसं. त्यांना शेवटचं बघूही शकले नाही. डोळे उघडले तेव्हा असं काही घडलेलं होतं आणि एकदम वाईट म्हणजे परिस्थिती बघून तरी एकदम खूप खराब वाटते की गाव असं झालंय. ही काही जी घरं राहिलेत तिकडे एक घर आहे आणि हे काही जी अर्धी मुर्दी गेलेली आहेत. त्या घरांची माणसं सगळी खाली नेलेली आहेत. काही लोक शाळेवरती झोपली होती, काही लोक बाहेर होती, त्यामुळे काही लोक जगली. अर्धी निघाली बाहेर, जिवंत काढण्यात आलं, अर्धी नाही निघू शकली. इथे गावाच्या मधूनच रोड होता गडागडा जायला आणि खूप खराब अशी परिस्थिती. काही नाही करू शकला माणूस. निसर्गाच्या पुढे कोणी काही नाही करू शकत. अशी परिस्थिती निसर्ग परत एकदा अनुभव करून देताना की निसर्ग आहे. ती घरं खूप सुंदर घरे कुडाचं लाकडं वगैरे सगळी तिथंच चाललं. गडावर येताना परत एकदा बघू गाव. हे देवीचं मंदिर ते सुखरूप आहे का बाजूला. इर्शाल देवी मंदिर. आम्ही बुट घातलेत म्हणून जवळ ना जात. इथे एक मंदिर आणि त्याच्या बाजूनी हा रस्ता आतमध्ये जायचा. आणि माझ्या ब्लॉग मध्ये माझ्यापेक्षा जास्त तर सोमनाथच दिसतोय कारण की तो लीडर आहे माझा सध्या. तो मार्गदाता आहे. त्याच्या पावलावर ये बेल का जाने तो ये वारुळ देखो. आणि अशी जी हिंदी मराठी बोलतो ना मला श्रीमान लेजेंडच आठवतो. ये वारुळ देखो. एकदम बादशाह माणूस, एकदम सही. कर्जतकरातला सगळ्यात भारी म्हणजेच कर्जतची आन बान शान श्रीमान असं त्याचं नाव आहे. त्याने खूप मदत केली इर्शाल वाडीतल्या लोकांची, खूप सहकार्य केलं. आणि दरवेळेस प्रत्येक वेळेस कुठेही काय असं घडलं नैसर्गिक आपत्ती किंवा कोणाला मदत हवी आहे श्रीमान दादा प्रत्येक वेळेस असतो. कदाचित तो भारीच आहे पण तो भारीच आहे. काचकनाकार कुरकुर. तुम्ही जर वाडीपासून बघितलं म्हणजे कधी आलात आणि वाडीपासून रस्ता की जो आता जुना नाही राहिलाय, जो बदललाय म्हणजे त्या लँडस्लाईडमुळं पूर्ण रस्ता बदली झालाय. काही खूप कमी लोक येतात, वाडीतली माणसं येतात, त्यांचे जुने घर काय राहिलेल्या गोष्टी किंवा तिथंच झाडं वगैरे तोडून लाकडं वगैरे घेऊन जातात खाली. पण तेवढाच रस्ता
त्यानंतरचा जो रस्ता आहे तो खूप पटकन असा समजून येत नाही. तर भरपूर ठिकाणी हे असं कोणीतरी ट्रॅकर त्यांनी अशी निशाणी केलेली आहे. म्हणजे वाडीपासून जर तुम्ही पुढे आलात तिथून सुरुवात होते पूर्ण वरती येतात तिथपर्यंत ते बारकी बारकी अशी दगडं रचलेली आहेत. जो रस्ता तुम्हाला दाखवण्याचं काम, समजून देण्याचं काम करतं. तुम्ही कधी आलात तर त्याला फॉलो करा. ते बारीक नजरेने बघा की कुठं आहे कुठं नाही. भरपूर ठिकाणी अशी दगडच आहेत, पण ते जे बनवलेले ते समजून येतं की बाबा इकडनं जायचंय. त्या रोडने तुम्ही पुढे चाला म्हणजे तुम्ही सोप्या आणि सरळ मार्गाने याल. खूप कमी अंतर राहिलंय, खूप वरती आलोय. थोडासा पॅच राहिलाय, खूप दमलोय. येता येता ते गाव पण बघितलं, ती वाडी बघितली. बघण्यासारखं तर काहीच राहिलं नाहीये, सगळं संपलेलं त्यांचं. ती लोक काय माहिती नाही, ती लोक तिकडे राहतात. खाली गेलेत ते आता, त्यांची वाडी खाली बनवली. खूप दमलो. पाणी पिण्यासाठी पाणी प्यायला रेस्ट घेतलाय आणि मग वरती जाणार आहोत. आम्ही पूर्ण स्टार्टिंग पासून वर येईपर्यंत कोणता तरी ग्रुप होता बाईक रायडिंग वाला. तो सुपर बाईक असेल कदाचित. पूर्ण इथं वरपर्यंत आवाज येत होता त्यांच्या सायलेन्सरचा, एक्झॉस्टचा करून. सारखी नजर खाली जायची कोणती गाडी, कारण दिसतच नाही गाडी, कडनं दिसत नाही. पण खूप आवाज, एकदम मस्त मजा आली. वर आलोय आता, थोडंसं राहिले. पुढे जाऊन जरा बसू, फिरू, बघू आणि निघू. इर्शालगड आणि हा तो व्ह्यू. इर्शालगडावरून सोमनाथ, आराम आणि हा पूर्ण व्ह्यू खूप सुंदर. आणि माझ्या मागं इर्शालगड. अजून थोडंसं फिरू, जरा आराम करू आणि मग खाली निघू. खूप सुंदर ट्रेक आहे, मस्त आहे. अनुभव चांगला आहे, सोपाही आहे. थोडंसं काही ठिकाणी चढ जास्त असल्यामुळे दम आणि खूप असं दमल्यासारखं होतं, पण खूप सुंदर आहे. मी आलो तर वर, तिकडे जवळ जाऊन थोडंसं बघू आणि मग निघू. खूप मस्त. इथं पुढं आल्यावर इर्शालगडकडे इकडनं असं हे जे दगड आहेत त्याच्या बाजूने रस्ता आहे, तिकडनं जायचं आतमध्ये. आणि कातळ एकदम दिसतंय आणि हा व्ह्यू. जायचंय या बारक्याशा होल मधून. तुम्हाला वाटत की तर रस्ता नाहीये, एंड नो, दिस इज द गेम. इकडून जायचं आतमध्ये. टेक्नॉलॉजी अरे बारकासा रस्ता, इकडनं रस्ता नाहीये, इकडनं जायचंय वाकून. आणि पूर्ण दरड आहे. दरड म्हणजे दगड आहेत, त्याच्या आतून असं त्याच्यामधून जायचंय. आणि तुम्ही बघा हा जो भाग आहे पूर्ण कोसळला आहे किंवा असाच आहे, मस्त आहे. मस्त एकदम असा सुंदर व्ह्यू. आणि समोरची डोंगर रांग दिसते पूर्ण, एकदम सुंदर आहे. तुम्हाला त्या तिकडे थोडंसं पुढे गेल्यावर दाखवेन किती सुंदर आहे. आता खाली उतरायचं इकडनं असं. आणि हा याची पायवाट आहे बारकीशी, याची पायवाट आहे जी अशी सरळ जाते पुढं. तिकडनं थोडंसं पुढं जायचं आहे. पाण्याची टाकी. पाण्याची टाकी आणि ही ती शिडी वर जायचंय. आणि
आम्ही खूप जवळ आलोय. आम्हाला तिथे तिघ जण भेटली जी, अरे वा, आम्हाला तिघ जण भेटली जी पुण्यावरनं आलेत. ते जवळ पाण्याच्या टाकीजवळ थांबले होते, त्यांना पाणी प्यायचं होतं. आमच्याकडे पाणी होतं, बॉटल होते, त्यांनी काहीच आणलं नाही, सगळे लाडीत ठेवून आलेत. त्यांना पाणी दिलं, बॉटल त्यांना दिली, त्यातलं पाणी पिले, तिथे थांबलेत, जरा रेस्ट घेतात. आम्ही पुढं आलोय आणि इकडनं आता वर चाललोय. आता ह्या शिडीवरनं जायचंय. तर त्या शिडीवरून वर आलो, इकडे बाजूला लेफ्ट साईडला देवीचं मंदिर आहे. अजून एक, आणि इथे साईन दिले नैसर्गिक नेधेकडे. आणि पायरी परत ही चढून वर जायचंय. आणि तर तुम्ही बघा की आम्ही या मार्गाने वर आलो, इकडनं असं फिरून. हा व्ह्यू एकदम सुंदर, एकदम मस्त ही पर्वत रांग. आणि कित्येक वर्ष मोरबी डॅमच्या त्या भागात बसून, त्या तिकडच्या भागात बसून दरवेळेस असं तिकडनं जाऊन बोलायचं की इर्शालगडावर जाऊ. आणि फायनली आम्ही आज इर्शालगडावर आलोय. आणि त्या ठिकाणासाठी आम्ही तिकडनं बोलायचो की आम्ही इथे एक दिवस जाऊ आणि ते बघू कसं आहे, काय. खूप मस्त आहे, पूर्ण अशी गुफा भारी एकदम. तिघ जण आपण, हा एंड म्हणजे शेवट. आणि इर्शालगडावरती आलोय. हा तो पूर्ण मोरबी डॅम, कर्जतचा सगळ्यात सुंदर. ही ती वाडी दिसते, इर्शालवाडी, नवीन सुरुवात तर सगळ्यांची. चौक तिकडेच, पूर्ण दुकानची चादर डोंगरांवरती. आणि या बाजूला पूर्ण असा व्ह्यू, ही सह्याद्री पर्वतरांग. तो हेलो गाइज, हम लोग पहुंच गए, खत्म हो हम गया. लोग इर्शालगढ़ पे. अभी नीचे उतरने वाले और ब्लॉग खत्म करने वाले. तो सोमनाथ हमारा ट्रैकर है आणि मस्त ट्रैकर है एकदम. ऐसा मार्ग दिखाता है कि तुम सच्चाई के मार्ग पे चलते. आणि रस्ता पण एकदम सोपा असता है इसका, एकदम सही असता है. एकदम सोपा रस्ता, सरळ रस्ता डायरेक्ट, एकदम स्ट्रेट रस्ता असताय, स्ट्रेट. तर सबस्क्राईब करा आणि डू लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि काय, सोमनाथ इज द बेस्ट. तर आम्ही इर्शालगडाच्या एकदम टोकाला आलोय, म्हणजे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत शेवटला. आणि आता परत खाली उतरणार आहोत. पण त्याआधी की इर्शालगडावर येताना एकदम सोपा रस्ता आहे, चांगला रस्ता आहे. फक्त इतकंच की थोडीशी ती जमीन ढासळल्यामुळं रस्ता थोडासा चेंज झालाय, की कुठनं यायचं, कसं यायचं. जो जुना रस्ता होता तो गावातून होता, पायवाट थोडी मिटलेली आहे. हा, तर आता ती नवीन साईन दिलेली आहे, जी मी तुम्हाला मगाशी सांगितली की ती दगडींवर दगड रचलेली आहे. तो सगळा भाग तसा केलेला आहे. आणि येण्याचा अनुभव एकदम सुंदर होता. ती तिघ जण पण आली होती, ती पुण्यावरनं आली होती. ती बोलली की आम्ही एका दिवसात आता सोंडायला पण जाणार आहोत वगैरे, ते गेले. आम्ही आता खाली उतरणार आहोत. पण तुम्ही जर याल तर काळजी घ्या, कारण की जी जमीन ढासळली ती दिसते की एवढं भयानक असू शकतं. त्यामध्ये दगडी वगैरे सगळ्या मोठ्या मोठ्या आहेत. तसंच इतर ठिकाणी त्या दगडी आहेत भरपूर मोठ्या मोठ्या आणि कातळासारख्या आहेत, म्हणजे दरडीवर दरड असते तशा मोठ्या मोठ्या. तर त्या पण जरा सांभाळून, काळजी घेऊन, गोंगाट आणि स्वतःला सांभाळून वरती या. तसं एकदम सुंदर ठिकाणी, एका साईडला डॅम, पाणी, दुसऱ्या साईडला मस्त डोंगर वगैरे आणि किल्ला किंवा गड. एकदम भारी. वाडी पण बघायला जाणार होता मी आता. खाली जाऊन गाव पण बघू. आणि येण्याचा अनुभव एकदम सुंदर होता. सोमनाथ रस्ता विसरला होता. काय करणार, 2 वर्ष अगोदर आलेलो, कसं लक्षात राहणार. त्या ते सगळं झालंय, पायवाट मिटलेली आहे, बरं, काही लक्षात नाही राहत. असू द्या. आता आम्ही खाली उतरतोय. खूप सुंदर आहे.
आणि मी तुम्हाला बोलेल की पावसाळ्यामध्ये कमीच करा, म्हणजे टाळा, रिस्की वाटतं मला तरी. तुम्ही जर ट्रेकर आहात डेली किंवा तुम्हाला जमतं तर येऊ शकता, पण बिगिनर आहात तर असं कमी पावसात किंवा पाऊस नसताना एकदम सुंदर आहे, एकदम मस्त. आता आम्ही खाली उतरायची सुरुवात करतोय आणि खाली उतरल्यावर तुम्हाला सांगू त्या वाडीची घरं पण बघायला जाणार आहोत की कसं काय ते. काय राहिलं तर नाहीये तिथं, पण एक बघून येऊ. सीडी गदगद हलते. सीडी हलते रे भरपूर. तर आता आम्ही खाली उतरायची सुरुवात केली, म्हणजे तो जो वरचा पॅच पूर्ण कंप्लीट करून खाली आलोय. आता वाडीत जाणार आहोत. वाडी जरा बघू, काय तर राहिलं नाहीये तिथं, पण इच्छा आहे जरा की घरं कशी होती, काय होती, कसं होतं सगळं बघायची आहे. एखाद दुसरं बघू घर आणि मग खाली उतरायची सुरुवात करू. आणि खाली उतरल्यावर व्लॉग थांबून टाकू. हा खूप दिवसांनी आलेला व्लॉग आहे आणि चांगला आहे, चांगला मस्त आहे एरिया, कारण की अशी जागा नाही आहे की खूप गर्दी वगैरे असेल. एकदम मस्त व्लॉग आहे, शांत, एकदम साधा. नक्कीच की खूप भारी आहे. कधी तुम्हाला जमलं तर विजिट करा. चांगलं आहे इर्शालगड पण. ते घटना घडल्यापासून खूप कमी लोक येतात तिकडं, पण असं काही नाही आहे इथे की भीतीदायक. सुंदर आहे सगळं. आम्ही आलोय घर बघायला, कोणी नाही वाटतं इकडं. कौल वगैरे तुटले तरी कोणी राहत नाही वाटतं आता इकडं. घर काही राहिलीत, खूप मोजकी, पण माणसं नाही तिकडे कोणी. तर आता आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त खाली आलोय. थोडंसं राहिलं, एक 15 ते 20 मिनिटाचं. 15-20 मिनिटं पण नाही, त्यापेक्षा पण कमी. तर खाली जाऊन व्लॉग संपवणार आहेत. त्या वाडीत आम्ही सकाळी जाऊन आलो. आता जाणार होतो पण वेळ नाही आहे तेवढा. सोमनाथला जरा काम आहे, त्याच्या घरनं कॉल वगैरे आलेत त्याला. त्याच्या घराचं काम आहे, त्याला तिथं असणं थांबायला लागणार आहे. सगळे बाहेर आहेत, तर तिकडे जायचं आहे. त्या वाडीत आम्ही सकाळी जाऊन आलो. थोडीशी क्लिप आहे, सुंदर आहे एकदम. आता आम्ही खाली उतरतोय आणि खाली उतरून व्लॉग एंड करणार आहे आणि मग घरी जाणार आणि मग आराम. तर रस्ता मग झोपणार. हा, आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही असा एक संडे काढावा. ट्रेकिंगच नाही, इतर गोष्टी पण एक संडे तुमच्या आवडीला निवडीला आणि प्रत्येक अशा वेळेला की तुम्ही आनंद घेऊ शकता त्या वेळेला द्यावी. एकदम सुंदर अनुभव होता, एकदम मस्त. आणि माझं मत आहे की तुम्ही पण असा एक ब्रेक घेऊन कुठेतरी फिरायला जावं सगळ्यांनी. एक रिफ्रेशिंग मस्त एकदम व्हावं. तर आता आम्ही खाली उतरतोय आणि आमचा संडे एकदम सार्थक झाल्यासारखं वाटतंय संडेचं. तर आम्ही पूर्ण खाली आलोय आमच्या गाडीजवळ आणि एकदम सुंदर असा अनुभव. आता काही ग्रुप चाललेत मुलींचा. तर आता आम्ही खाली गाडी उतरवणार आहे. माउंटेन ड्यू पिले का? पिली ना? हा, माउंटेन ड्यू पिले. सोमनाथने आता गाडी आमची खाली उतरणार आहे. आम्ही आता निघतोय. तर एकदम मस्त अनुभव होता. आणि यायचं असं की कर्जतवरून तुम्ही चौक बस, पनवेल बस पकडू शकता आणि चौकला उतरायचं किंवा पंचमंदिराजवळ आणि तिकडनं गाडी वगैरे बघून यायची. प्रायव्हेट गाडीने आली तर तसं यावं लागतं किंवा तुम्हाला स्टेशनपासून गाडी भेटली तर गाडीने यायचं. आणि आल्यावरती लगेच ट्रेक सुरू आहे आणि सरळ सरळ रस्ता दिसतो, तसाच रस्ता आहे. आता आम्ही ट्रेक एंड करतोय, म्हणजे ब्लॉग पण संपवतोय. बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.